नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. 1 जुलै 2025 पासून पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू होत आहे. यंदा नवीन अपडेट आहे. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा वेगळा नंबर वापरावा लागेल. यापूर्वी एकच नंबर अनेक अर्जांसाठी वापरता येत होता, पण आता OTP व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येक अर्जाला वेगळा नंबर वापरावा लागेल. आता पीक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील हे नीट समजून घ्या. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर OTP साठी आवश्यक आहे. आधार कार्ड ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे. नॅशनलाइज बँकेचे पासबुक, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड 712 आणि 8 डिजिटल किंवा तलाठीचा सही असलेला. फार्मर ID विमा भरण्यासाठी फार्मर ID आता अनिवार्य करण्यात आले आहे. सामायिक खातेदार असल्यास संमतीपत्र, स्वयं घोषणापत्र. पीक पेरणीबाबत PDF आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तिथे तुम्ही जॉईन करून तिथून ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आता फार्मर ID चेक कसा करायचा हे नीट समजून घ्या. फार्मर ID चेक करण्यासाठी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून तिथे चेक या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर ID तिथे दिसेल. तो तुम्ही नोट करू शकता किंवा त्याची प्रिंट काढू शकता. मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा. पीक विमा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून पुढील नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि महत्त्वाच्या डॉक्युमेंटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. मित्रांनो, सर्व कागदपत्रे तयार ठेवा. पीक विमा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. त्यासाठी टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.